आज आम्ही श्रीमद भगवद्गीतेचा 17वा अध्याय घेणार आहोत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धान्विता तेषां निष्ठा तुका कृष्ण सतमाहो रजस्तम. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिदेवतांची पूजा करतात त्यांची मग स्थिती कोणती? सात्विक, राजस की तामस? श्री भगवान वाच. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति मा शृणु. ते भगवान म्हणाले, मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावत संपन्न झालेली श्रद्धा सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारांनीच असते. ती तो माझ्याकडून ऐक. सत्वान रूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छुद्ध स एव सः. हे भारता, सर्व माणसाची श्रद्धा त्याच्या अंतःकरणारूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतः तोच आहे, अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. अजन्ते सात्विका देवान यक्ष राक्षसी राजसा प्रेतान भूत गणाचान्नी अजन्ते तामसा जना. सात्विक माणसे देवाची पूजा करतात, राजस माणसे राक्षसाची, तसेच जी इतर तामस माणसे असतात ते प्रेत व भूतगणाची पूजा करतात. अशास्त्रविहितं घोरं तपयन्ते ये तपोजना दंभांकार संयुक्ता कामराग समालान्विता. जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात, तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात. कर्षतं शरीरस्थं भूतग्राम चेतसः मावचेवांत शरीरस्थं तान विद्यासुर निश्चयान. जे शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कुश करणारे असतात, जे अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत, असे तू जाण. आहारास्त्वतसी सर्वस त्रिवधो भवती प्रिय. यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. भोजनी सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असते, आणि तसेच यज्ञ, तप आणि दान हे 3 प्रकारचे आहेत. त्याचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. आयु सत्वबलारोग्य सुखपिती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरार्धा आहारा सात्विकी प्रिया. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावत मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय. कटवलम लवना तृष्णा त्रिक्षण वृक्षविदाहिन आहारा राजसया चेष्टा दुःख शोकामय प्रदा. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख व काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. यात यामं गतरसं पुती परुषितं च यत उच्छिष्टमपि चा मध्यम भोजनं तामस प्रिय. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्ट असते, तसेच जे अपवित्र असते ते भोजन तामसी लोकांना आवडते. अफलाकांक्षभिर्यज्ञो विधितुष्टो यच्यते यष्टव्यमेवती मन समाधाय स सात्विक.
जो शास्त्रविद्या नेमून दिलेले यज्ञ करणे कर्तव्य असे मनाने समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केले जातो तो सात्विक यज्ञ होईल. अभिसंधायतु फलम दंभार्थमपि चैवायत यज्ञते भरतश्रेष्ठ तम यज्ञ विधी राजसम. परंतु हे अर्जुना, केवळ दिखासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून तो यज्ञ केला जातो तो यज्ञ तो राजस समज. विधिहीनम वस्तुन्नम मंत्रहीनम मदक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामस परिचक्षते. शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्राशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केला जाणारा यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. देवधीज गुरु प्राज्ञ पूजनम शोचमार्जवम ब्रह्माचारमहिंसांच शारीरम तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु, ज्ञान याचे पूजन करणे, पवित्र सरळपणा, ब्रह्मचार्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. अनुदैक करम वाक्यम सत्यम प्रिय हितचकत स्वाध्यायाभ्यासनम चेव वाणमयम तप उच्यते. जे दुसऱ्याला न वचणारे प्रिय हितकारक आणि यथार्थ भाषण असते तेच, तसेच वेदशास्त्राचे पठन आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते. मन प्रसाद सोमत्वत्वम मोन्मात्म विनिग्रह भाव संशुद्धीरित्येत तपो मानस समुच्यते. मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवचिंतन करणाऱ्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावाची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते. श्रद्धया परमया तप्त तपस्तत त्रिविधम नरी अफलाकांक्षवीरयुक्ते सात्विकम परिचक्षते. फळाची इच्छा न करणाऱ्या योग्य पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने केलेले वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक म्हणतात. सत्कार्थ मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदीयं प्रोक्तम राजसं चलमद्भुतम. जे तप सत्कार, मान, पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठी स्वभावाप्रमाणे किंवा प्रखंडीपणाने केले जाते ते अनिश्चित तसे क्षणिक फळ देणारे तप हे राजस म्हटले आहे. मूढग्राहेनात्मनो यत पीडिया क्रियते तप परसूयात सदनार्थम वा तत्तामसमृदा होतम. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हटले गेले आहे. दातव्यमिति यज्ञानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तददानं सात्विक स्मृतम. दान देणेच कर्तव्य आहे या भावनेने जे दान देश, काल आणि पात्र मिळाली असता पुकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हटले गेले आहे. यततु प्रत्युपकारार्थम फलम उद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तददानम राजस्वस्मृतम. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते राजस्थान म्हटले आहे. आदेश काले यत दानम अपात्रे भेच दीयते असतकुत मध्वाथम तत तामसमृदा होतं. जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी केले, अयोग्य काळी आणि कुपात्रीला दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे. ओम तदसदिति निर्देशो ब्राह्मणस त्रिविध स्मृत ब्राह्मणास तेन वेदास च यज्ञाच विहिता पुरुषोदा. ओम तत्सत अशी 3 प्रकारची सच्चिदानंद ब्रह्माची नावे सांगितली आहे. त्याच्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत. तस्मादुदोदित्यद्राहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवतन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना. म्हणून
वेदमंत्राचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषाच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ दान व तपरूप क्रियांना नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रिया दानक्रिया च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षेवी. तत् या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे. या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारचे यज्ञ तप दानरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून केल्या जातात. सद्भावे साधुभावे च सदित्येत प्रयुज्यते प्रशस्ते कर्माणि तथा शब्द पार्थ युज्यते. सत या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो. यज्ञे तपसी दाने च स्थिती सदती चोच्यते कर्म चैव तदैर्तेयं वदित्येव विधीयते. तसेच यज्ञ तप दान यामध्ये जी स्थिती आस्तिक बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हणले जाते. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कुतं च यत् असतद्वित्ते च पार्थ न च तत्तपेति नोहि. हे अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले कर्म शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. त्यामुळे ते ना ये लोकात फलदायी होते न परलोकात. ओम तत्सदती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः.